श्री स्वामी समर्थ। उद्या दीप अमावस्या आहे आणि आषाढ अमावस्या, त्याचप्रमाणे गुरुवार आहे आणि गुरु पुष्यामृत योग देखील जुळून आलेला आहे। त्यामुळे उद्या आपण आवर्जून माता लक्ष्मी, श्रीहरी भगवान विष्णू यांची देखील आपल्याला सेवा करायची आहे। आपल्या गुरूंची सेवा देखील आपल्याला करायची आहे। उद्या पहा, अमावस्येला, प्रत्येक अमावस्येला त्याचप्रमाणे ज्या दिवशी गुरुपुष्यामृत योग येतो त्यावेळेस पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व असतं। दान धर्म करण्याला देखील अतिशय महत्त्व असतं। तर आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आपण अंघोळ करायची आहे आणि पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य आपण देखील प्राप्त करायचं आहे। यामुळे आपल्यात असलेल्या अडचणी, निगेटिव्ह ऊर्जा ह्या कमी होतात, दूर होतात, नष्ट होतात। आपल्या मागे असलेले शत्रू, इडापिडा, घरात असलेले निगेटिव्ह गोष्टी ह्या देखील कमी होण्यास मदत होतात। तर पहा, आपल्याला सकाळी उठल्यावर शक्य झाल्यास ब्रह्ममुहूर्तावर अंघोळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे। यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पंचगव्य टाकून अंघोळ करायची आहे। जर का पंचगव्य नसेल तर बघा, थोडंसं तुम्ही गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून अंघोळ केली तरी चालेल। त्याचप्रमाणे उद्या गुरुवार आहे। गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे आणि त्यामुळे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। ज्यांना फायनान्शियल अडचणी असतील, आर्थिक अडचणी असतील, त्यांनी आवर्जून प्रत्येक गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून अंघोळ करायची आहे। हळद माता लक्ष्मीला प्रिय आहे, त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णू यांना देखील प्रिय असल्यामुळे आपण अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद, त्याचप्रमाणे गंगाजल, पंचगव्य किंवा गोमतीर पाणी टाकून अंघोळ करायची आहे। आणि आवर्जून आपल्याला उद्या होतील तितक्या जास्तीत जास्त माता लक्ष्मीच्या सेवा करायची आहे आणि आपल्या गुरूंच्या देखील सेवा करायच्या आहेत। धन्यवाद।